आता पाहूया उद्धव ठाकरे यांनी TV9 ला दिलेल्या मुलाखतीत काय खुलासे केलेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बाळासाहेबांच्या खोलीतही शहांचाच जुमला। सर्वाधिक आमदार त्याचा मुख्यमंत्री हा शहांचा फॉर्म्युला नाकारूनच 2.5 वर्ष मुख्यमंत्री असं ठरलं होतं। TV9च्या मुलाखतीतून ठाकरेंचा हल्लाबोल। तेव्हा ते म्हणाले की ज्याच्या जागा जास्त येतील म्हटलं तसं करू नका कृपा करून। त्याच्यामध्ये मग एकमेकात पाडापाडी होते। जे आता कोल्हापूरचं त्यांचे एक नगरसेवक बोलले चंद्रकांत पाटलांनी आमची माणसं कशी पाडली, तर तसं करण्यापेक्षा आपण क्लिअर कट अंडरस्टँडिंग करू 2.5 वर्ष। मोदींनी माझ्या आजारपणात किती कॉल केले माहित नाही, पण प्रेम होतं तर काळी कारस्थानं करून सरकार का पाडलं? उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। मोदी माझी चौकशी करत असतील तर त्यांना माहिती होतं ना हे, तर मग तुमचे सगळे आताचे जे आहेत ते माझ्या लोकांबरोबर गद्दारीच्या सगळी कारस्थानं काळी कारस्थानं का करत होते? हे तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम? वोट जिहादच्या फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंकडून प्रत्युत्तर। माझ्या कामांमुळे मुस्लिम माझ्यासोबत, थापा जिहाद आणि जुमला जिहाद करत नाही, ठाकरेंचा निशाणा। भाजपसोबत गेलेले उंदीर पुन्हा परततील। इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर अर्धी भाजप फुटेल। TV9च्या मुलाखतीतून ठाकरेंचा मोठा दावा। त्यानंतर भाजपचं काय होणार? भाजपमध्ये बाहेरून आलेले सगळे उंदीर हे परत कोणत्या जहाजात जाणार? कारण सगळ्यांची दारं आता बंद आहेत। मग पुन्हा हे काय गद्दार पक्ष काढणार का? मिंधेंवर नाही मोदींवर बोलणार। मिंधे भाजपची कठपुतली, त्यांच्यावर बोलण्याची गरज नाही। TV9च्या महामुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात। मोदींच्या बाळासाहेबांवरील प्रेमावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। एकीकडे माझ्यावर प्रेम असल्याचं सांगतात आणि दुसरीकडे मोदी मला नकली संतान बोलत आहेत। मग या विरोधाभासाला काय म्हणावं? ठाकरेंचा सवाल। मला माझ्या घराण्याचा अभिमान। मोदींनी घराणेशाही नको, मात्र एकाधिकारशाही त्यांना चालते का? आणि गद्दारांची घराणेशाही ते चालवून घेतात। घराणेशाहीच्या मोदींच्या वक्तव्याला ठाकरेंचं उत्तर।